हे बघ, आता या दोन्ही व्हाईट लाईन ज्या आहेत ना, दिसल्या का समोरच्या रोडवरच्या? हे बघ, आता जेव्हा आपल्याला असं सरळ जायचंय त्यावेळेस असं गाडी सरळ जाते, बरोबर? म्हणजे आपले जे समोरचे चाक आहेत हे असे स्ट्रेट आहेत, बरोबर? आलं का लक्षात? पण आता बघ, इथे हा टोयोटाचा जो साईन आहे हा पण स्ट्रेट आहे आणि खाली इकडे हे काय नाव आहे? एअर बॅग आहे की नाही? म्हणजे हे असं स्टेअरिंग सरळ आहे आणि आपले चाक पण सरळ आहेत. आलं लक्षात? पण ज्या वेळेस आपल्याला आता इकडे फिरवायचं स्टेअरिंग, त्याची जी कॅपॅसिटी असते 2 राऊंड पर्यंत असते. फिरव माझ्याकडे. हे बघ, हे जसं नाव असते ना, जसं हे नाव जेव्हा असं पूर्ण फिरून इकडे घेशील ना, असं हे काय झालं आता? 1 राऊंड झालं. आणखीन एक कर माझ्याकडे. म्हणजे हे असं 2 राऊंड पर्यंत, थोडंसं कमी पण आपण 2 राऊंड पकडतो, ठीक आहे? पण आता जेव्हा आपण असं टर्न घेतो आहे का नाही, आणि आपण आता टर्न घेऊन कम्प्लीट झालं आणि आता हे स्टिअरिंग आपल्याला सरळ करायचं, तर आपल्याला जे स्टिअरिंग आहे ना हे वेळेत असं रोडच्या जेव्हा आपण सरळ येतो त्यावेळेस 2 राऊंड असे परत वापस करायचे. कर राईटला 1 राऊंड, कर आणखीन 1. परफेक्ट. हे आता सरळ आहे. आता चाक सरळ आहेत पण गाडी सरळ आहे का? गाडी अशी क्रॉस झाली आहे का नाही? तर हिला गाडीला सरळ करण्यासाठी थोडं राईटला करायचं. कर आणखीन, बस. आणि परत याला त्याच्या ठिकाणी असं आणायचं. आलं लक्षात? तर हेच असंच बरोबर राईट साईडला असतं. म्हणजे तिकडे पण 2 राऊंडची त्याची कॅपॅसिटी असते. फिरो राईटला 1, आणखीन 1 कर 2, ठीक आहे? हे अशी त्याची कॅपॅसिटी असते. पण प्रत्येक गाडीची सेम सारखी नसते. म्हणजे काहीचं 1.5 म्हणजे 1.5 राऊंड पर्यंत होते, तर काहीचं 2 राऊंड पर्यंत होतं. आलं लक्षात? कर वापस माझ्याकडे परत 2 राऊंड, 1 आणि 2. आता हे स्ट्रेट आहे पण गाडी सरळ नाही, गाडी अशी थोडी क्रॉस आहे. थोडस इकडे नॉर्मल असं करायचं आणि परत स्टिअरिंग असं सरळ करायचं, ठीक आहे?